आकाशवाणी औरंगाबाद केंद्र ध्वनी चित्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि राज्य शासनाच्या उच्च शिक्षण विभागातर्फे महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा 2016 या विषयावर औरंगाबाद इथं विद्यापीठात एकदिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांनी विद्यापीठांवर राज्य शासनाचे नियंत्रण या विषयाची भूमिका मांडली. ते म्हणाले, हा कायदा प्रभावीपणे लागू करण्याच्या दृष्टीनं, इफेक्टिव्हली इम्प्लिमेंटेशन करण्याच्या दृष्टीनं आपल्याला या कायद्यातले जे बारकावे आहेत त्या कायद्यामध्ये काही गोष्टींचा अंतर्भाव त्या ठिकाणी केलेला आहे आणि तो अंतर्भाव आपल्याला करून कशा पद्धतीने या ठिकाणी हा कायदा आपल्या समोर त्या ठिकाणी देता येईल हेही आपल्याला शासन म्हणून त्या ठिकाणी निश्चितपणे पाहावं लागतं आणि शासनाने ती जबाबदारी अत्यंत चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी पार पाडलेली आहे. परंतु दुर्दैव असं आहे की मधल्या काळामध्ये जवळपास वर्ष 2 वर्षाचा काळ होता. गेल्या वर्षी 31 ऑगस्टला आपण 1994चा कायदा त्या ठिकाणी रद्द केला आणि मधल्या काळामध्ये संपूर्ण राज्यातील 11 कृषी विद्यापीठामध्ये अत्यंत जवळून आम्ही बघत होतो आणि जे निर्णय त्या ठिकाणी होऊ घातलेले होते ते निर्णय कायद्याच्या कसोटीवरती त्या ठिकाणी घेतले जातात किंवा नाही हे कुठेतरी तपासणं गरजेचं होतं. परंतु दुर्दैव असं की या मधल्या 1.5 वर्षाच्या काळामध्ये सगळ्याच विद्यापीठांनी, मी जे काय बोलतोय ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ नजरेसमोर ठेवून बोलतोय, कृपया असं समजू नका. संपूर्ण राज्याच्या विद्यापीठाच्या अनुषंगाने मी या ठिकाणी बोलतोय, माझी मतं व्यक्त करतोय. थोडीशी स्वायत्तता त्या ठिकाणी घेतली गेली आणि 1994चा मागचा जो 5 वर्षाचा कार्यकाळ त्या अधिकार मंडळाचा होता त्यापेक्षा जास्त व्यवस्थापन परिषदेच्या बैठका त्या मधल्या 1.5 वर्षाच्या काळामध्ये झाल्या. 152 तारांकित प्रश्न आले होते यावर्षी चालू अधिवेशनांचे 7 तारखेपर्यंत. त्यापैकी 100पेक्षा जास्त फक्त विद्यापीठाशी संबंधित आहेत. मग ते मुंबई विद्यापीठ असेल, ते पुणे विद्यापीठ असेल, औरंगाबाद असेल, नागपूर असेल, सोलापूर कोल्हापूर असेल, नांदेड अमरावती असेल, जळगाव असेल किंवा कुठलंही विद्यापीठ असेल, या विद्यापीठाच्या बाबतीमध्ये. कारण निर्णय घेत असताना कायद्याच्या सचोटीवरती जे निर्णय घ्यायला पाहिजे होते ते निर्णय त्या ठिकाणी घेतले जात नव्हते आणि त्यामुळं वर्तमानपत्रातून काहीतरी छापून यायचं वेगळं आणि तसे तारांकित प्रश्न त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी विचारायचे आणि त्यावेळेला लक्षात यायचं की या विद्यापीठांना अशा पद्धतीचे निर्णय त्या ठिकाणी घेतलेले आहेत जे की कायद्याच्या अधीन राहून ते निर्णय त्या ठिकाणी घेतलेले नव्हते. तो फार थोडासा बाजूला ठेवू. परंतु आता 1 मार्च 2017 पासून हा जो कायदा येऊ घातलेला आहे त्या कायद्याची आपल्याला स्वतंत्रपणे आणि चांगली प्रभावीपणे जर अंमलबजावणी करायची असेल तर सगळ्या स्टेक होल्डरला, विद्यापीठाच्या अधिकार मंडळात असणाऱ्या फक्त सदस्याचीच चर्चा नाही तर प्रत्येक जे स्टेक होल्डर आहेत, मग ते कोण आहेत? ते महाविद्यालयातले शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आहेत, ते महाविद्यालयातले प्राध्यापक आहेत, ते महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत, महाविद्यालयाचे व्यवस्थापनाचे सदस्य आहेत किंवा महाविद्यालयाची मॅनेजमेंट आहे, विद्यापीठातले प्राध्यापक आहेत, विद्यापीठातले विभाग प्रमुख आहेत, विद्यापीठातले प्रशासनातले सहकारी आहेत, विद्यापीठाचे जे काही वेगवेगळे केंद्र आहेत जसं लायब्ररी असेल किंवा आणखी काय असेल, ह्या सगळ्या केंद्राचे सदस्य आहेत. ह्या सगळ्यांना एकत्रितपणे घेऊन त्या ठिकाणी चांगला कायदा कसा देता येईल याचा सर्वस्वी प्रयत्न शासनाच्या वतीनं आणि माननीय नामदार मंत्री महोदयाच्या वतीनं त्या ठिकाणी केलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, जेव्हा कायद्याची सुरुवात आणि चर्चा होत होती त्यावेळेला प्रत्येक विद्यापीठामध्ये आम्ही पाहत होतो, प्रत्येकाला वाटत होतं की मी मॅनेजमेंटमध्ये कसा येऊ शकतो, मी सिनेटमध्ये कसा येऊ शकतो, मग आर्था कशी असेल, मग अमुक काय असेल, तमुक काय असेल. परंतु मॅनेजमेंटमध्ये आल्यानंतर, सिनेटमध्ये आल्यानंतर, अकॅडमिक काउन्सिलमध्ये आल्यानंतर किंवा कुठल्याही प्राधिकरणावरती काम करत असताना माझ्या जबाबदाऱ्या काय असतील याबद्दल कुठल्याही पद्धतीची चर्चा संपूर्ण राज्यामध्ये झालेली नाही. आणि म्हणून या अधिकार मंडळाच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य काय आहेत हे पहिल्यांदा त्या ठिकाणी कायद्यामध्ये आणलं गेलं आणि हा संपूर्ण कायदा हा विद्यार्थी केंद्रीय कायदा म्हणून त्या ठिकाणी समोर आलेला आहे. कारण ज्या गोष्टीसाठी आपण काम करतो, विद्यार्थी आपला अंतिम लक्ष आहे, ज्या विद्यार्थ्यासाठी आपल्याला काम करायचं आहे त्यांच्यासाठी या कायद्यामध्ये काही खास तरतुदी की क्वालिटी वाढली पाहिजे, एक्सलन्स वाढला पाहिजे, सगळ्या गोष्टी वाढल्या पाहिजे, ऍक्सेस वाढला पाहिजे, GR वाढला पाहिजे, सगळ्या गोष्टी सातत्याने होत आहेत. परंतु जो जबाबदार घटक ज्या चेअरमध्ये बसलेला आहे तो किती जबाबदारीने काम करतो, तो कर्तव्य बजावताना किती निष्ठुरपणे किंवा निपक्षपातीपणे त्या ठिकाणी काम करतो. कारण प्रशासकाला भावनिक होऊन चालत नाही. प्रशासकाला कायद्याचं भान असलं पाहिजे, कायद्याचं ज्ञान असलं पाहिजे आणि असणारा कायदा तो प्रभावीपणे राबवण्याचा त्यांच्या मनामध्ये एक मानस त्या ठिकाणी असला पाहिजे. आणि म्हणून हा कायदा व्यवस्थितपणे राबवण्याची ही संपूर्ण आपल्या सगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांची त्या ठिकाणी जबाबदारी आहे. आणि असं जर केलं की या राज्याला संपूर्ण देशामध्ये आणि जगामध्ये त्या ठिकाणी निश्चितपणे वेगळं त्या ठिकाणी आपल्याला उंचीवरती घेऊन जाता येतं. अनेक राज्यांनी खरं तर
त्या कायद्याचा संपूर्ण स्वीकार करावा, ॲज स्वीकारावं अशा पद्धतीचा ड्राफ्ट त्या ठिकाणी झालेला आहे. चांगल्या पद्धतीचं एक फेअरनेस अशा प्रकारचं एक अकॅडमिक कल्चर आपल्याला कसं निर्माण करता येईल त्यासाठी सुद्धा भविष्यामध्ये आपल्याला प्रयत्न करायचा आहे आणि तसा प्रयत्न या ठिकाणी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आहे. अनेक नवीन संकल्पना, अनेक नवीन बाबी यामध्ये अंतर्भूत केलेल्या आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी विद्यापीठाचे जे ऑफिसर्स आहेत त्यामध्ये फार मोठी वाढ झालेली आहे. अधिष्ठाता मंडळी पूर्वी जी निवडून येत होती, आम्ही ज्या पद्धतीने निवडून आलो होतो आणि या ठिकाणी काम केलं, राजकारण नाही केलं, काम केलं, परंतु अनेक विद्यापीठामध्ये राजकारण पण करतात आणि हे राजकारण होऊ नये, त्या राजकारणाला कुठेतरी आळा बसावा याचाही एक उद्देश म्हणा किंवा एक विचार म्हणा त्या कायद्याच्या अनुषंगाने त्या ठिकाणी केलेला आहे. आणि मग एखाद्या महाविद्यालयाला मान्यता द्यायची असेल, एखाद्या महाविद्यालयाची चौकशी करायची असेल, एखाद्या महाविद्यालयावरती काहीतरी ऍक्शन घ्यायची असेल, एखाद्या महाविद्यालयाला डिॲफिलिएट करायचं असेल वगैरे वगैरे कुठल्याही बाबतीमध्ये आपण अत्यंत निपक्षपातीपणाने त्या ठिकाणी काम करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि माननीय कुलगुरूंच्या सर्व प्रशासनांना त्या प्रसंगी मी अशी विनंती करेन, विद्यापीठातलं बाहेर पडणाऱ्या प्रत्येक कागदावर, त्या पत्रावरती कुठे ना कुठे कायद्यातील कुठल्या तरी कलमाचा उल्लेख असलाच पाहिजे. विद्यापीठाचा कलमाचा उल्लेख जर नाही करता आला तर आम्ही आता नवीन स्टॅट्यूट जे करतोय, रिन्यूअल जे करतोय, नवीन स्टँडर्ड कोड करतोय. कायदा एक मॉडेल आहे, एक रूप आहे, एक लक्ष्मण रेषा आपण त्याला म्हणू. ही लक्ष्मण रेषा दिलेली आहे. कृपया ही लक्ष्मण रेषा कुणी ओलांडण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करू नये आणि लक्ष्मण रेषा ओलांडल्यानंतर काय आपल्याला वाटायला येतं त्याची सगळी इत्थंभूत माहिती किंवा इन्कॉर्पोरेशन ह्या नवीन कायद्यामध्ये झालेलं आहे. क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी तुमच्याशिवाय दुसरं कोणी करू शकत नाही, शासन ते काम करू शकत नाही आणि म्हणून विद्यापीठावरती जास्त जबाबदारी त्या ठिकाणी दिलेली आहे आणि ही जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडण्याच्या दृष्टी वेगवेगळे विद्यापीठाच्या घटकाशी निगडीत असणारे सर्व घटक, विद्यापीठाच्या व्यवस्थापनाशी निगडीत असणारे सर्व घटक निश्चितपणे आपली जबाबदारी अत्यंत जबाबदारीनं आणि चोख पार पाडतील अशी अपेक्षा मी या प्रसंगी व्यक्त करतो. धन्यवाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिवकालीन शेती, जलव्यवस्थापन आणि वर्तमान संदर्भ या विषयावरील चर्चासत्रात ज्येष्ठ पत्रकार अमर हबीब यांनी सद्यस्थितीत शेती उद्योग, समस्या आणि उपाययोजना या विषयावर मार्गदर्शन केलं. ते म्हणाले, शेतकरी या शब्दाची व्याख्या सर्वसाधारणपणे आपण जातीगत समाजामध्ये राहतो. मराठा मायबाप असतील तर पोरगा मराठा असतंय, मायबाप माळी असतील तर माळी असते, मुसलमान असेल तर मुसलमान असते. तसं बाप शेतकरी म्हणून पोरग शेतकरी अशी एक व्याख्या होण्याची शक्यता असते, पण तसं होत नाही, ते चुकीचं आहे. बाप शेतकरी आहे म्हणून पोरग शेतकरी ही व्याख्या चुकीची. दुसरी व्याख्या काय, ज्यांच्याकडे 7-12 आहे तो शेतकरी. जो 7-12 आहे त्याच्याकडे शेतकरी म्हणायचं का, तर तीही व्याख्या चुकीची. कारण 7-12 कुणाकडे असू शकतो, ज्याला 7-12 आहे त्यालाही शेतकरी म्हणायचं नाही. मग शेतकऱ्याची व्याख्या काय, कायद्याच्या पुस्तकामध्ये अनेक ठिकाणी व्याख्या आली बरं का. दिवाणी दंड संहिता कलम 60A मध्ये लिहिलेलं आहे की ज्याची उपजीविका शेतीवर अवलंबून आहे तो शेतकरी. तुम्ही प्राध्यापक आहात, तुम्ही शेतकरी नाहीत. तुमची उपजीविका, तुमची चूल जी पेटते, म्हणजे गॅस जो पेटतो, चूल आता कालबाह्य झालंय, गॅस जो पेटतो तो तुमचा पगारीच्या पैशातून पेटतो, त्यामुळे तुम्ही शेतकरी नव्हे. ही गोष्ट लक्षात घ्या. आपल्या सभागृहामध्ये मोठा गदारोळ चालू आहे, कर्जमाफी करा. कुणाची कर्जमाफी करा, 7-12 कोरा करा. कुणाचा 7-12, शेतीवरचं कर्ज आणि शेतकऱ्यावरचं कर्ज ह्याच्यामध्ये फरक करा. सगळं शेतीवरचं कर्ज शेतकऱ्यांवर नव्हे, त्याच्यामध्ये त्यांनी बायफर्केट करून टाकायला पाहिजे होतं की शेतीवर इतकं कर्ज आहे आणि बिगर शेतकऱ्यांवर शेतीसाठी एवढं कर्ज आहे. कर्जमुक्ती हा शब्द शरद जोशींनी वापरलेला आहे आणि त्याचा अर्थ खूप व्यापक आहे. कर्ज बेबाक, आपल्या मराठवाड्यातला खास शब्द आहे बेबाकी. बाकी सगळी संपून टाकायची. सरकारी नोकर असलेल्या शेतीवरचं कर्ज घेतलेल्या माणसाला माफी मिळणार नाही. घ्या निर्णय. इन्कम टॅक्स भरणाऱ्यांची यादी आहे तुमच्याकडे, तुम्ही त्यांना वगळून टाका. या दोन्ही लोकांना वगळून टाकून जे लोक राहतील त्याच्यातही प्रॉब्लेम येईल, पण तो छोटा प्रॉब्लेम असेल, आज ना उद्या त्याला दुरुस्त करता येईल. किमान ह्या 2 मोठ्या याद्या तर रद्द होतील. दुसरी गोष्ट काय, भावाची मागणी केली जाते. आम्ही सुद्धा, मी चंदूभाऊ, आम्ही शेतीमालाचा भाव मिळावा ह्याच्यासाठी आंदोलनामध्ये सक्रिय होतो. 80च्या दशकामध्ये ती मागणी रास्त होती, कारण त्यावेळेसचं होल्डिंग वेगळं होतं.
त्यावेळेला 40 एकरवर एक कुटुंब जगत होता. आज त्या 40 एकरवर 16 कुटुंब जगतात. माझा सरळ प्रश्न असा आहे, आपल्या स्वामीनाथन आयोगाने जी आकडेवारी दिलेली आहे, स्वामीनाथन आयोग तर काय करतात माहितीये का, त्याची शिफारस सांगतात पण त्याचे फाइंडिंग कोणी सांगत नाही. त्यांनी फाइंडिंग असं केलंय स्वामीनाथननं की आपल्या देशामध्ये अल्पभूधारक, अत्यल्प भूधारक यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आपल्या देशामध्ये सरासरी होल्डिंग किती आहे माहितीये? 1 हेक्टरच्या आत म्हणजे 2 एकरच्या जवळपास एवढं आपलं सरासरी होल्डिंग आहे. माझा साधा प्रश्न असा की 2 एकरच्या कोरडवाहू शेतकऱ्यांना काय पेरलं म्हणजे त्याला 2.25 लाख रुपये मिळतील वर्षात. कोणतंही तुम्ही पीक सांगा, त्याच्यावर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा, निसर्गाची कृपा झाली आहे असं समजा आणि मला बाजारात भाव स्वामीनाथन तर 1.5 म्हणतो, दुप्पट गृहीत धरा आणि मग मला असं सांगा की असं काय आहे की त्याला 2.25 लाख रुपये पडले पाहिजे. आता हे 2.25 लाख काही मी मनानं काढलेला आकडा नाहीये बरं का, त्याला आधार आहे. 7व्या वेतन आयोगानं असं सांगितलेलं आहे की या देशामधल्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याला किमान 18,000 रुपये महिना मिळाला पाहिजे. तर ते 2,16,000 काहीतरी होत आहे. 2,16,000 2.25 लाख रुपये हे मागे पडले पाहिजेत बरं का, खर्च वजा जाता, तर शेतकऱ्याला चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यासारखं जगता येईल. 2 एकरमध्ये आता हे शक्य आहे का? माझी अशी समजूत आहे की हे फार कठीण आहे. बरं, आज तुम्ही 2 एकर तर कराल हो, उद्या त्याचे 2 लेकर आहेत ना, प्रत्येकाला 1 एकर येईल. मग त्या 1 एकरमध्ये 2.25 लाख रुपये तुम्हाला काढावे लागणार आहे. हे थांबणे नाही. म्हणून शेतीचा विचार आता केवळ सरकारच्या कृपेचा विचार म्हणून करून चालणार नाही, तर शेतीचा विचार हा आता व्यवस्था परिवर्तनाचा विचार, शेतीच्या पुनर्रचनेचा विचार अशा अर्थानंच करावा लागेल. आज महाराष्ट्रातल्या सर्व क्षेत्रामध्ये ग्रामीण भागातून आलेल्या पहिल्या पिढीचा ठसा दिसतो. म्हणजे ते साहित्यामध्ये नामदेव आपले हे असतील, नेमाडे असतील, साहित्यामध्ये असतील, खेळामध्ये असतील, सगळ्यात तो आपला बांगर नावाचा पोरगा आपल्या इथला तो क्रिकेटमध्ये चमकलाच की. बाप शेतकरी, पहिल्या पिढीतली मुलं बाहेर गेली की तुमच्यावर वट करतात आणि ही भीती त्यांना सतत राहते. त्यांना असं वाटतं की आकाशवाणीवर आपलेच कार्यक्रम हवेत, टीव्हीवर आपलेच कार्यक्रम हवेत, आपल्याला सगळे आंतरराष्ट्रीय दौरे करायची संधी आपल्यालाच मिळावी वगैरे वगैरे. ही भीती होती. म्हणून ग्रामीण भागातल्या लोकांना शहरामध्ये येण्यासाठी मज्जाव करण्यात आला असा माझा स्पष्ट आरोप आहे. शेतकऱ्यांचा वाली हा शेतकऱ्यांचा मुलगाच होऊ शकतो, त्यांची मुलं होऊ शकतात. मुलगा म्हणजे मुलगाच नाही, मुली सुद्धा. ते किसान पुत्र हे शेतकऱ्यांच्यासाठी आशेचा किरण आहे की शेतकऱ्याची मुलं आपल्या आईबापांच्या दायित्वाच्या बाबतीमध्ये सजग आहे. तुम्हाला सांगू की 40% असे कुटुंब शेतकरी की ज्यांची मुलं कुठंतरी पुण्या मुंबईमध्ये जाऊन रोजगार करायला लागलेली आहे आणि त्यांचा पैसा घरामध्ये येतो म्हणून त्या घरातल्या आत्महत्या टळलेल्या आहेत. ही मुलं जर जॉब करली नसती ना तर किती आत्महत्या झाल्या असत्या काही सांगता येत नाही. त्यामुळे हा मुलगा जबाबदार आहे, त्याला आईबापाची काळजी आहे, फक्त त्याला दिशा देण्याची गरज आहे. ती ही किसान पुत्रांची जबाबदारी त्यांनी सांभाळावी. एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद. ध्वनिचित्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते रमेश जायभाये, निर्मिती सहाय्य रविकुमार कांबळे.